नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट तयार होणारी अगदी चविष्ट अशी ओली तिळीची चटणी कशी बनवायचं ते बघणार आहोत. बघू शकाल अगदी छान असा आपल्या चटणीला कलर आला आहे. तेवढीच सुंदर अशी अगदी चविष्ट अशी आपली ही चटणी ही तयार झाली. अजिबात वेळ न लावता अगदी झटपट पद्धतीने ही चटणी ही तयार होते. यासोबत आपण भात किंवा भाकरी चपातीसोबत आपण हिला खाऊन घेऊ शकतो. तर चला आपण कशा पद्धतीने ओली तिळीची चटणी बनवायचं ते बघूया. तर तिळीची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी बेडगी मिरची घेतली. ही चवीला अगदी कमी तिखट असते आणि कलर देखील अगदी सुरेख ह्या चटणीचा आहे, ह्या मिरचीचा येतो. म्हणून मी इथे बेडगी मिरचीचा वापर करते. आपल्या घरात जी मिरची असेल कुठल्याही प्रकारची मिरचीचा वापर केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर काय करायचं, ह्या मिरचीमध्ये फक्त मिरची बुडेपर्यंत आपण पाणी घालून आता हिला 15 ते 20 किंवा जास्तीत जास्त अर्धा तास आपण याला भिजून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, जी मिरची असते तिचं ज्या वेळेस आपण पावडर तयार करतो ते अगदी छान फाईन आणि अगदी मऊसूत असं त्याचं चटणीही तयार होते. तर आता आपण याच्यावरती पाणी घालून हिला थोड्या वेळ भिजवून घेऊया. तर आपली मिरची ही भिजेपर्यंत लगेच साईडला आपण तीळही भाजून घेणार आहोत. त्यासाठी काय केलं, इथे गॅसवरती आपण कढई गरम करून घ्या. त्यानंतर लगेच 15 ते 20 मिरचीसाठी इथे बरोबर एक छोटी वाटी मी तीळही घेतले. तिळाचं प्रमाण, मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही. तर मंद आचेवरती तीळ ही आपण छान अशी हलकासा कलर बदलेपर्यंत तिला भाजून घेणार आहोत, जेणेकरून तिचा कच्चापणा निघून जाईल इथपर्यंत आपल्याला ही तीळ ही भाजून घ्यायची. अगदी जास्ती काळपट होईपर्यंत आपल्याला तीळ ही भाजून घ्यायची नाही. त्यामुळे काय होतं, तिळीची चवही बिघडते आणि चटणीची चव देखील आपली बिघडते. तर मी गॅस हा बंद करून घेतला आहे. लगेच गरम पॅनवरती ह्या पद्धतीने थोडंसं पुन्हा आणखी आपण तिला भाजून घेणार आहोत. तर आपली तीळ ही भाजून झाल्यानंतर गॅस हा बंद केला आहे. तिला थोडीशी हलकीशी गार करून घ्यायची. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला छान असं जाडसर असं भरड तिचं तयार करून घ्यायचं. अगदी जास्ती आपल्याला बारीक याचं पावडर तयार करून घ्यायची नाही, थोडंसं जाडसर असं भरड आपण ह्या तिळीचं तयार करून घेतलं आहे. तर काय करणार आहोत, हे पावडर एका आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. त्या प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर लगेच आपली इकडे मिरची देखील अर्धी तास अगदी छान मऊसूत अशी भिजून तयार झाली. लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजून घेतलेली मिरची ही काढून घेणार. आपण मिरची यासाठी भिजून घेत आहोत, तर ज्यावेळेस आपण चटणी बनवतो ती अगदी छान स्मूथ तयार होते आणि दळताना म्हणजे मिक्सरला बारीक फिरवताना मिरचीचा वास देखील आपल्याला अजिबात येत नाही. तर संपूर्ण मिरची आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरला आता याचं छान वाटण तयार करून घेऊया. चटणीचं वाटण तयार करून झालं आहे. त्यानंतर आपण जी पावडर तयार करून घेतली ती तिळीची, ती देखील मी यामध्ये टाकून घेतली. टाकताना व्हिडिओ जरा माझ्याकडनं बंद असल्यामुळे तो झाला नाही. तर त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालून हे पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर पाण्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो. पुन्हा आणखी मिक्सरला आपण याला फिरून घेऊया. तर मिक्सरला फिरून तुम्ही बघाल अगदी छान अशी आपली चटणी ही तयार झाली. चटणीचं टेक्स्चर आपल्याला कसं हवं आहे ते आपल्या आवडीनुसार, म्हणजे ती आपल्याला कशी घट्टसर पातळ आपल्याला कशी हवी त्यानुसार आपण पाण्याचा वापर हा करून घेऊ. त्यानंतर लगेच आपण चटणी ही एका बाउलमध्ये काढून घेऊया. हवाबंद डब्यामध्ये आपण ही चटणी काढा. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे फ्रीजमध्ये हिला ठेवल्यानंतर आपण हिला अगदी भरपूर दिवस वापरून घेऊ शकतो. अजिबात आपली चटणी ही खराब होत नाही. त्यानंतर चटणीवरती फोडणी लावण्यासाठी 1.5 ते 2 चमचे तेल अगदी कडकडीत गरम करून घेतले. त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचेवर जिरे अगदी छान फुलून घ्यायचे. आपण लसूण हा अजिबात गोल्डन वगैरे कलर होईपर्यंत परतून घ्यायची गरज नाही. हलकासा फक्त लसणाचा फ्लेवर आपल्याला त्यामध्ये उतरून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच चवीनुसार मीठ मी तेलामध्येच टाकते. ज्यावेळेस आपण मिक्सरला बारीक फिरवली चटणी त्यावेळेसच आपण मिठाचा वापर करायचा होता. जरा मला विसर पडला, त्यामुळे मी इथे तेलामध्ये तिला टाकून घेतले. तर लगेचच गरमागरम तेल लगेच आपण चटणीमध्ये मिक्स करून घेऊया. नक्की तुम्ही या पद्धतीने तिळीची चटणी ही करून बघा. अगदी सर्वजण आवडून खातील आणि तुम्ही नेहमी बनवाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. अगदी छान अशी आपली पारंपरिक पद्धतीची अगदी परफेक्ट अशी चविष्ट अशी आपली तिळीची चटणी ही तयार आहे.
हिला आपण पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत किंवा आपल्याकडे जर ब्रेड असतील ब्रेडला देखील आपण याला चटणीला लावून खाल्लं तरी काही हरकत नाही. अगदी छान अशी चविष्ट चटणी तयार आहे.